या उंच उंच झाडांकडे पहा. हे किती मोठे अवाढव्य झाडं आहेत. जेव्हा मी ही झाडं पाहायची तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न यायचा. ही झाडं जमिनीतून पाणी वर कसं काय बरं खेचून घेतात आणि गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध इतक्या उंचावर कसं काय हे पाणी पोहोचवतात? जरा विचार करा. ही झाडे शेकडो मीटर उंच असतात. मग ते पाणी इतक्या वरपर्यंत कसं काय पोहोचवत असतील? तर ह्याचं उत्तर आहे बाष्पीभवन. जेव्हा मला हे पहिल्यांदा समजलं तेव्हा मी सुद्धा चकित झाली. जितकं पाणी ही झाडं शोषून घेतात त्यापैकी 95% अधिक पाणी ते वातावरणात बाष्पीभवन होऊन निघून जातं. पण तुम्हाला हे थोडं विचित्र वाटत नाही का? म्हणजे बाष्पीभवनामुळे पाणी वर कसं काय जाऊ शकतं आणि याचा उपयोग तरी काय? आणि जर झाडं जास्तीत जास्त पाणी बाष्पीभवनामुळे उडवूनच देत असतील तर मग त्यांना पाण्याची गरजच काय आहे? नक्की काय होतं इथे? चला शिकूया. आता या विषयावर सखोल चर्चा करण्यापूर्वी आपण थोडं मागे वळून बघूया. आपण आधी पाहिलंय की वनस्पती आणि झाडे इतकी उंच वाढू शकतात कारण त्यांच्यामध्ये नळीसारख्या रचना विकसित झालेल्या असतात. ह्या रचनांना आपण संवहनी ऊती किंवा वास्क्युलर टिश्यू असं म्हणतो. या ऊती अन्नाचं आणि पाण्याचं एका भागातून दुसऱ्या भागाकडे वहन करण्यास मदत करतात. आता आपल्याला 2 गोष्टींचं वहन करायचं आहे, बरोबर? अन्न आणि पाणी. म्हणून तिथे 2 प्रकारच्या स्वतंत्र नळ्या असतात. एक म्हणजे जलवाहिनी, ज्याला इंग्लिशमध्ये झायलेम म्हणतात. आणि झायलेम हे प्रामुख्याने पाण्याचं वहन करते. या पाण्यासोबत काही विरघळलेली खनिजे वगैरे सुद्धा वाहून नेल्या जातात. आणि दुसरा प्रकार आहे रसवाहिनी, ज्याला इंग्लिशमध्ये फ्लोएम म्हणतात. फ्लोएममधून प्रामुख्याने अन्न वाहून नेलं जातं. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाण्याबद्दल बोलायचं आहे, म्हणून आपण या व्हिडिओमध्ये फक्त जलवाहिनी म्हणजे झायलेमवर लक्ष केंद्रित करू. मग आता आपण जसं म्हटलं की झायलम आणि फ्लोएम या विशिष्ट प्रकारच्या ऊती असतात ज्या नळ्यांसारख्या असतात. पण मग आता तुमच्या मनात विचार आला असेल ना की या नळ्या येतात कुठून? त्या तिथे कशा तयार झाल्या असतील? तर असं लक्षात आलं आहे की या रूपांतरित पेशींपासून तयार होतात. उदाहरणार्थ जलवाहिनी कशी तयार होते हे आपण आता बघूया. तर या छोट्याशा भागावर आपण लक्ष केंद्रित करू. इथे जलवाहिनी तयार होण्यापूर्वी सामान्य वनस्पती पेशी होत्या. पण जसजशा त्या परिपक्व होऊ लागल्या त्यांच्या आतलं द्रव्य नाहीसं होऊ लागलं. त्यांचं केंद्रक, तंतुकणिका, पेशीद्रव्य हे सगळं निघून गेलं आणि हळूहळू या आडव्या पेशीभित्तिका सुद्धा नष्ट झाल्या, नाहीशा झाल्या. आणि ह्या सगळ्या नष्ट झाल्यामुळे एक लांब रिकामी नळी तयार झाली आणि हीच आपली जलवाहिनी आहे. आता ही रिकामी म्हणजे पोकळ असल्यामुळे आपण ती पाण्याने अशा प्रकारे भरू शकतो. पण मग आता तुम्ही विचाराल की जर या पेशींनी आपली सगळी अंगके गमावली आहेत तर ती जिवंत कशी काय असतील? तर तुम्ही बरोबर विचार करताय, या पेशी जिवंत नाहीच आहेत, या मृत पेशी आहेत. आणि म्हणून हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की जलवाहिनी ही मृत पेशींनी बनलेली असते, पण या उलट रसवाहिनी जिवंत पेशींनी बनलेली असते. ते का आणि कसं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. पण जलवाहिनी ही मृत पेशींनी बनलेली असते. ठीक आहे. तर मग आता आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. पाणी हे खालून वर कसं काय चढतं? तर आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे हे बाष्पीभवनामुळे होतं. जेव्हा पाणी पानांच्या सर्व पेशींपर्यंत पोचतं तेव्हा त्यातील बहुतेक पाणी पानांवरील लहान छिद्रांमधून बाहेर पडतं. या छोट्या छिद्रांना पर्णरंध्र म्हणतात. या पर्णरंध्रांमधून वायूंची देवाणघेवाण केली जाते. जेव्हा पर्णरंध्र उघडतं तेव्हा पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते वातावरणात चाललं जातं. पण मग या बाष्पीभवनामुळे पाणी वर सरकण्याला कशी काय मदत होते? तर मग हे समजून घेण्यासाठी आपण यातल्या एका पानावर झूम इन करू. समजा ही ती जलवाहिनी ऊती आहे जिच्याबद्दल आपण आत्ताच बोललो आणि हे पान आहे आणि यातलं हे छोटंसं पर्णरंध्र आहे. ठीक आहे. आता आपण इथे काही पाण्याचे रेणू काढू. असं समजा की हा एक एक गोल एक एक पाण्याचा रेणू आहे. तर इथे काय होतं पहा, जेव्हा हे रेणू पानामधून बाहेर निघतात तेव्हा ते इतर रेणूंना आपल्याकडे आकर्षित करतात. परिणामी जेव्हा हे रेणू बाहेर पडतात तेव्हा ते आपोआप त्यांच्या मागच्या रेणूंना सुद्धा खेचू लागतात आणि मग ते परिणामी त्यांच्या मागच्या रेणूंना पुढे पुढे खेचतात
आणि हे असं पुन्हा पुन्हा होतच राहतं. आणि तुम्ही पाहू शकता की या खेचण्याचं जे बल आहे ते पानांच्या टोकांपासून सुरू होऊन अगदी थेट मुळांपर्यंत ते बल कार्य करतं. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे असं समजा तुम्ही स्ट्रॉनी पाणी किंवा ज्यूस पित आहात. तर जेव्हा तुम्ही स्ट्रॉमधून हवा आत ओढता तेव्हा ज्यूस वर येतो. त्याचप्रमाणे तुम्ही जलवाहिनीला एक मोठा स्ट्रॉ समजू शकता. बाष्पीभवनामुळे तिथे शोषण बल निर्माण होतं, ज्यामुळे पाणी हे वर खेचलं जातं. आणि जलवाहिनीमध्ये हे खूप जास्त शोषण बल असल्यामुळे जलवाहिनीच्या भिंती खूप जाड असणं आवश्यक असतं. त्या इतक्या जाड असायला हव्या की त्या बलाला सहन करू शकतील. आता याचा अर्थ काय? उदाहरणार्थ या पाण्याच्या बाटलीकडे पहा. जेव्हा ही व्यक्ती बाटलीला तोंड लावून आतली हवा जोरात खेचते, त्याच्या भिंती कशा सहज आत दबल्या जातात बघा. तसंच शोषण बल इथे सुद्धा आहे, पण ते खूप जास्त शक्तिशाली आहे. त्यामुळे त्या भिंती, उतीच्या भिंती दबून जाऊ नये म्हणून त्या मजबूत असणं गरजेचं असतं. आणि जलवाहिनींच्या भिंती या म्हणून खूप मजबूत असतात आणि त्या झाडांसाठी कणा म्हणून काम करतात. तुम्हाला नवल वाटेल, पण लाकूड हे जलवाहिनीपासूनच बनलेलं असतं. खरं तर जायलेम हा शब्द ग्रीक शब्द जायलॉनपासून आलेला आहे, ज्याचा मूळ अर्थ लाकूड असा आहे. आणि या अशा मजबूत लाकडापासून आपण आपल्या घरातल्या अनेक वस्तू बनवू शकतो, हो की नाही? पण तुम्हाला आता वाटत असेल की वनस्पतींना हे पाणी शोषून घेणं, नंतर त्याचं बाष्पीभवन करणं, असा हा सगळा खटाटोप करण्यासाठी किती मेहनत लागते, हे सगळं कशाला करायचं? तर याची अनेक कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे वनस्पतींना जरा पाण्याची गरज असतेच. ह्या वनस्पती सगळंच पाणी काही बाष्पीभवनामध्ये उडवून देत नाही हां. त्यातलं काही पाणी प्रकाश संश्लेषणासाठी उपयुक्त असतं. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा हा जो सतत वाहणारा प्रवाह असतो, तो जमिनीतील महत्त्वाची खनिजे वनस्पतीच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचवण्यास मदत करतो. म्हणून झायलममधून सतत वाहणारं हे पाणी एखाद्या ट्रेनसारखं असतं. जमिनीतली खनिजे ट्रेनमध्ये बसतात आणि मग पानापाशी उतरतात आणि मग ती पानांमध्ये शोषली जातात. आणि इतकंच नाही तर बाष्पीभवन झाडांना गार ठेवण्यासाठी देखील उपयुक्त असतं. जसं तुम्ही कडक उन्हात बाहेर जाता तेव्हा तुम्हाला घाम येतो, कारण जेव्हा या घामाचं बाष्पीभवन होतं तेव्हा आपलं शरीर गार होतं. तसंच ही झाडंसुद्धा दिवसभर कडक उन्हात उभी असतात, त्यामुळे त्यांनाही स्वतःला गार करण्याची गरज असते ना. पण मग घामाऐवजी त्या या पाण्याचे बाष्पीभवन करतात आणि त्यामुळे त्यांना गारवा मिळतो. तर अशा या पर्णरंध्रांमधून जे बाष्पीभवन होतं त्या प्रक्रियेला बाष्पोच्छ्वास किंवा ट्रान्स्पिरेशन म्हणतात. आणि यामुळे काय काय होतं? त्यामुळे शोषण बल निर्माण होतं, पाणी वर खेचलं जातं आणि सगळ्या खनिजांचं वाहन खालून मुळांपासून पानांपर्यंत होतं आणि त्यामुळे गारवासुद्धा मिळतो. तर जलवाहिनी आणि बाष्पोच्छ्वास अशा प्रकारे कार्य करतात. मग आता तुम्ही अजून थोडा विचार कराल तर तुम्ही एक शेवटचा प्रश्न विचारू शकता की रात्रीच्या वेळी काय होतं बरं? कारण बाष्पोच्छ्वासासाठी उष्णतेची गरज असते, जी दिवसा सूर्यापासून मिळते. पण मग रात्रीच्या वेळी ट्रान्स्पिरेशन होत नाही का? मग रात्रीच्या वेळी पाणी खालून वर जातं की नाही, की ते खाली पडतं? काय होत असेल नेमकं? तर असं आहे, इथे आणखी एक बल कार्यरत असतं. इथे मुळांकडे लक्ष द्या. हे पण बल अशा प्रकारचं आहे जे मुळांमधून पाण्याला वर जाण्यासाठी मदत करतं. हे बल मुळांपासूनच तयार होतं, त्याला मूलदाब असं म्हणतात. आणि या बलामुळे रात्रीच्या वेळी पाण्याचा स्तंभ खाली पडत नाही याची खात्री मिळते. तर मग दिवसा बाष्पोच्छ्वास असतो आणि रात्रीच्या वेळी मूलदाब. पण मग हे कार्य कसं करतं? मग तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर इथे आपण एक लहान मूलरोमाच्या टोकावर लक्ष केंद्रित करू. आता इथे हे जे सगळं आहे ते हिरवं निळं पाणी आहे आणि हा प्रत्येक पिवळा गोल ही खनिजे आहेत असं समजूया. ही खनिजे पाण्यामध्ये विरघळलेली आहेत, बरोबर? आणि मग विसरण क्रियेमुळे या खनिजांची संहती सगळीकडे सारखीच आहे. पण आता या मूलरोमांच्या पेशी संहतीचा समतोल बिघडवू लागतात. त्या या खनिजांना आतमध्ये शोषून घेतात आणि हे आपोआप होत नाही बरं का. ही खनिजे आत आणण्यासाठी या पेशींना ऊर्जा खर्च करावी लागते आणि म्हणूनच याला सक्रिय प्रक्रिया किंवा सक्रिय वहन असं सुद्धा म्हणतात. आणि आता पहा काय झालेलं आहे.
मातीतील खनिजांची संहती कमी झाली आहे आणि मूलरोमाच्या आतमधली संहती वाढली आहे. म्हणजेच हे द्रावण आता विरल झालंय आणि मूलरोमांच्या आतमधलं संहत झालेलं आहे, हो की नाही? पण निसर्गाला हे आवडत नाही. निसर्गाला संतुलन हवं असतं. म्हणजे एकतर ही खनिजे बाहेर जायला हवी किंवा मग बाहेरचं पाणी आत यायला हवं. दोन्हीकडे आत आणि बाहेर समान संहती असायला हवी असं निसर्गाला वाटतं. पण आता आधीच ऊर्जा खर्च करून ही सगळी खनिजे आत आणलेली आहेत. त्यामुळे मूलरोम त्यांना परत बाहेर जाऊ देत नाही. मग निसर्ग काय करतो? इथली संहती कमी करण्यासाठी इथलं बाहेरचं सगळं पाणी आत शिरायला लागतं. मूलरोमांच्या आत ते वेगाने जायला लागतं. असं झाल्यामुळे हे आतलं द्रावणसुद्धा विरल व्हायला लागतं. आणि या प्रक्रियेला परासरण किंवा ऑस्मोसिस म्हणतात. ऑस्मोसिस हा विसरणाचाच एक विशेष प्रकार आहे, ज्यामध्ये कण जास्त संहतीकडून कमी संहतीकडे जात नाही, तर पाणी कमी संहतीकडून जास्त संहतीकडे जायला लागतं. पण या दोन्हींचा उद्देश तोच असतो, संहती संतुलित करणे. आणि या परासरणाचा परिणाम म्हणून आता तुम्ही पाहू शकता की पाणी वेगाने आत शिरत असल्यामुळे ते तिथे आधीच असलेल्या पाण्यावर दाब निर्माण करतं आणि त्यामुळे खालून वर अशा दिशेने दाब तयार होतो. यालाच मूलदाब म्हणतात. इथे आपण लिहून घेऊ, मूलदाब किंवा रूट प्रेशर. यालाच आपण परासरण दाब असंही म्हणू शकतो. तर मग हा मूलदाबसुद्धा पाण्याला वर जाण्यासाठी भाग पाडतो. हे बाष्पोश्वासामुळे निर्माण झालेल्या शोषण बला इतकं प्रबळ नसतं, पण रात्रीच्या वेळी हे एकमेव बल उपलब्ध असतं. त्यामुळे पाण्याचा हा तयार झालेला स्तंभ खाली परत वाहून जाणार नाही एवढं मात्र निश्चित होतं. तर बस इतकंच. थोडक्यात सांगायचं तर आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो बरं? पटकन सारांश बघूया. आपण पाहिलं की जलवाहिनी ऊती ही मृत पेशींपासून बनलेली असते आणि या ऊतींमधून पाणी वर नेण्याचं कार्य केलं जातं. हे करण्यासाठी दोन वेगवेगळी बले कार्यरत असतात. एक म्हणजे ट्रान्स्पिरेशन किंवा बाष्पोश्वासाचं बल आणि दुसरं म्हणजे रूट प्रेशर किंवा मूलदाबाचं बल. बाष्पोश्वासामुळे शोषण बल तयार होतं आणि पर्णरंध्रांमधून बाष्पीभवन होऊन जातं आणि या बाष्पीभवनामुळे झाडांना गारवा सुद्धा मिळतो. त्यानंतर आपण पाहिलं की मूलदाब हे रात्री कार्य करणारं बल आहे, कारण रात्रीच्या वेळी बाष्पीभवन करण्यासाठी सूर्य नसतो. मूलदाबामुळे मूलरोमांच्या पेशी या सक्रियपणे खनिजांना आतमध्ये शोषून घेतात आणि मग आतमध्ये संहती वाढल्यामुळे ऑस्मोसिस किंवा परासरण प्रक्रियेने बाहेरचं पाणीसुद्धा आत यायला लागतं, ज्यामुळे हा मूलदाब तयार होतो. आणि अशा प्रकारे बाष्पोश्वास आणि मूलदाब ही दोन बले जलवाहिन्यांमधून सतत पाण्याचा प्रवाह खालच्या दिशेने वर असा चालू ठेवतात. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.